नमस्कार प्रिय भक्तांनो, आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ सेवा भक्ती परिवारात, जिथे प्रत्येक दिवस सुरू होतो भक्तीच्या अनुभूतीने आणि संपतो स्वामींच्या आशीर्वादाने. चला तर आजची दिव्य कथा ऐकूया आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करूया. सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हस्त खेळत ठेव, हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याचा आधी स्वामींचा जयघोष कमेंट मध्ये करायला विसरू नका. निवड एक फूल आणि बघ कोणता मार्ग दाखवत आहे स्वामी. स्वामी संदेश 1. भक्तांनो, स्वामी म्हणतात, नको उदास होऊ. मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून आठव. मी नक्कीच येईन तुझ्यापाशी. असा तुमचा विश्वास असेल तर स्वामी माऊली अशी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत, पण ह्या एवढ्या शक्तिशाली आहे की अशक्यलाही शक्य करून दाखवत असतात. तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुला प्रगती मिळणार आहे. तू तुझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, थोडा वेळ विश्वास ठेवायला शिका. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आहे आणि कोणावर विश्वास ठेवणे हे खूपच धोकादायक आहे. विचार करून कोणावरही विश्वास ठेवा, पण माझ्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवा ना, तेव्हा स्वतःचे डोळे बंद करून ठेवा. स्वतःला चिंतनात मग्न करा आणि जे होणार आहे वादविवाद ते नक्कीच दूर होतील. त्यामुळे आपण जो संवाद करू इतरांशी, तेव्हा त्या संवादातून आपल्यातील चांगल्या गुणांना समोर आणण्याचा प्रयत्न करा. समोरच्यावर जो परिणाम होईल त्याने तोही नक्कीच काहीतरी तुमच्याकडून घेत जाईल. फक्त तुझे विचार, तुझ्या भावना कधीही तू चांगल्या ठेव. तुझ्या जीवनात एक मार्ग आहे, म्हणून कार्य असे करा. पुढे आयुष्यात चालताना आपल्या समोर कधीच दगड धोंडे तरी आले तरी त्यात तो अडखळून पडला नाही पाहिजे. आणि एवढी श्रद्धा, एवढी भक्ती तुझ्याजवळ असली पाहिजे. तुझी श्रद्धा आणि भक्ती बघूनच मी तुला आशीर्वाद देत आहे. लक्षात ठेवा, जे तुम्ही आता कार्य कराल ते तुम्हाला तुमच्या जीवनात एक मार्ग दाखवणार आहे. म्हणून कार्य असे करा. पुढे आयुष्यात चालताना आपल्यासमोर कधीच अडथळा आला नाही पाहिजे. प्रत्येक अडथळ्याला आपण सामोरे गेले पाहिजे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून त्याप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन करा. चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा, वाईट विचारांचा त्याग करा. बघ तुझे आयुष्य कसे बदलून जाईल. तुझ्या आयुष्यामध्ये कशा नवनवीन संधी तुझ्यासमोर येत जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा भक्तांनो, जीवनात कोणाचीही चूक कितीही मोठी असली तरी ती कधीही कोणाच्या आयुष्यापेक्षा किंवा नात्यांपेक्षा कधीही मोठी नसते. लक्षात ठेवा, कोणाकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करायला शिका. देव म्हणतो, बाळा, तू चिंता करू नकोस. तुला जेव्हाही माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्या प्रार्थनेच्या रूपात लगेच तुझ्यासमोर येईल. फक्त तुम्हाला एक हात घाल. एखादे काम तुला करायचे असेल तर ते मी नक्कीच पूर्णतात येणार आहे. तुला मी कधीही एक सोडणार नाही. आई आपल्या बाळाला
कधी एक सोडत नाही, तसं मी तुला कधी एक सोडणार नाही, कारण तू माझा बाळ आहे. हे समजून झाल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि ह्या भावनेच्या प्रार्थनात म्हणतात, माझ्या प्रार्थनेत मला बघा, मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे, मी तुमच्या आसपास आहे, फक्त तू मला मेसेज कर. भक्ती असन त्याला वाटतं शक्य करून दाखवते. पण असे संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त करत असते. एक म्हणजे मेहनतीचे फळ आणि दुसरे म्हणजे समस्यांचे समाधान. तुम्ही जर कष्टाने एखादी गोष्ट केली ना, तर ती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ती तुझ्या कष्टाची गोष्ट असणार आहे. आपण सगळ्यांशी चांगले वागतो, हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत. पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात, हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. पण याचा विचार तू करायचा नाही की माझ्या संग हे वाईट वागले. फक्त आपण सर्वांसाठी चांगले वागत राहा. आपोआप आपल्या संग ही लोक चांगले वागत राहतील. आपले चांगले विचार इतरांना देण्याचा प्रयत्न करत राहा. हीच आपल्यासाठी एक स्वामी सेवा ठरत असते. बघा भक्तांनो, आपल्या जीवनात वादळ तर येतच राहतात. प्रत्येकाच्या जीवनात वादळ येतातच. फक्त तेव्हा आपण डगमता, कोणताही वाईट विचार करता, कोणत्याही गोष्टींवर लगेच निर्णय देता. त्या वादळांना सामोरे जायचे आहे. त्या वेळेतच आपण स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. बघा, कितीही मोठे संकट असू द्या, ते आपोआप तुमचे दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहात एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही भक्तांनो, लक्षात ठेवा, आपण कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करत राहायचे आहेत. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. काहीही झालं किंवा एखाद्याने तुम्हाला काही बोललं तर त्याला लगेच पलट उत्तर देऊ नका. तुम्हाला कोणी बोलत असेल तर तिथून तुम्ही साईटला व्हा. पण त्याच्या नादी किंवा आपल्याकडून काही अपशब्द निघतील असं कधीही तुम्ही करू नका. उद्या तुमच्या समोर नक्कीच काहीतरी चांगला संदेश आलेला असेल. भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल ना, तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील, अशी आम्हाला स्वामी भक्तांची खात्री आहे. भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामीचे नामस्मरण करतात, तेव्हा कसलेल्या मनात भरारी घेत जा. जसे अंधारात रात्रीच तारे चमकतात तसं तुझ्या आयुष्यामध्येही एखादा तारा चमकल्याशिवाय राहणार नाही. स्वामी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थांचे गीत गात जा, त्यांच्या नामस्मरण करत जा. सकाळी सकाळी स्वामीच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या नामस्मरणाने सर्व सुख तुला लाभेल. तुझ्या कुटुंबाचं, तुझ्या घरच्यांचं, सर्वांचं नक्कीच चांगलं होईल. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी तुला कधीही एक सोडणार नाही. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी महाराज माझ्यावरती ही कृपा करा, अशी कमेंट करा. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर होय अशी कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. होय, माझाही स्वामीवरती विश्वास आहे आणि एक मी स्वामींचा सच्चा भक्त आहे. म्हणून स्वामी महाराजांनी आज हा व्हिडिओ
माझ्यापर्यंत पाठविला आहे आणि हा व्हिडिओचे मी नक्की सोनं करेल. ह्या व्हिडिओमध्ये जो काही संदेश दिला आहे तो मी माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच आत्मसात करेल. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण या ब्रह्मांडायकाचा हात आपल्या डोक्यावर हा असलाच पाहिजे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या अंतःकरणांमध्ये आहे मी. तुला हरवून देणार नाही. या कलियुगात तुला मी कधीही एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहे स्वतःशी, त्याच मुलांना मी मार्ग दाखवणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. तुम्हालाही आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी नक्कीच चमत्कार करतील. माणसांच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोक आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकतात. ठेवा तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला ते कधीही एकटं सोडणार नाही. स्वामी आपल्या बाळाला कधीही एकटं सोडत नाही. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आता तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवान ठरशील माझ्या बाळा. तुला पावलोपावली संकट जरी असले तरी जोपर्यंत तू माझा हात धरला आहेस तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही. तू खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही सहन करत आहेस, पण माझ्यावर विश्वास ठेव. तू आनंदी लवकरच होणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. तू काहीच प्रयत्न न करता जर माझ्याकडे मागत असेल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी त्याचीच मदत करतो. जो प्रयत्न करतो, जो प्रयत्न करणे कधीही थांबत नाही. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, म्हणून कर्म चांगले ठेवा. स्वतःच्या कर्मासाठी देवाला दोष देऊ नका. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे आली तरी घाबरू नका. बाळा, आम्ही तुला इथपर्यंत सुरक्षित आणले आहे आणि पुढेही नेणार. माझ्यावर ज्यांचा अतूट विश्वास असतो त्यांच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही. तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षाही काही मोठे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करताना तुमचे पाय खेचले करून आणि थोडं प्रयत्न करून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझे अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेप मी स्वतः वाहतो. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाची 2 हात करा. चांगली वेळ निश्चितच येईल. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. म्हणून निर्धास्त रहा. हम गया नहीं, हम जिंदा है. श्री स्वामी समर्थ. स्वामी संदेश 2. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी मी दिली आहे. तुमच्यासाठी पुढील 6 मिनिटे खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या नशिबाला आकार दे. सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास राहू दे. काळजी करणे थांबवा. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. ती तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे, जे तू खूप प्रयत्न केले आहेस.
आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद आजच तुला मिळणार आहेत. देवाचा तुझ्यासाठी खास संदेश आहे. तू आता घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहिती नसते. पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच आपला मार्ग दाखवू शकतात. तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असाल आणि तुम्हाला चुकल्यासारखे वाटत असाल तर फक्त स्वामी आईंना हाक द्या. तुम्हाला स्वामी तुमचा योग्य मार्ग नक्कीच दाखवून देईल आणि तुमच्यासाठी असे मौल्यवान काम करेल की ज्याचे कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही. स्वामीचा तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे. नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं. विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि न चुकता शेअर करा. तुमच्याकडून खूप मोठी स्वामी सेवा घडून येईल आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आजच पूर्ण करतील. स्वामी म्हणतात की बाळा, तुम्हाला वाटते पण तुम्ही आता निश्चित राहा. तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आज आश्चर्याच्या कृती करणार आहे. कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना मनःपूर्वक ऐकता आहे आणि तुझी प्रार्थना आज रात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे. बाळा, आता डोळ्यातील अश्रू पुसून टाक, कारण परमेश्वर स्वतः तुझे भोग संपवणार आहे. तुला खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका, कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंदा अश्रूमध्ये बदलणार आहेत. आज देव तुम्हाला सांगत आहे की हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्याद संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा, कारण देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू, प्रार्थना किंवा वेदनाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. तो पाहतो, ऐकतो आणि या भयंकर दुःखातून तुमची सुटका लवकरात लवकर करत असतो. देव म्हणतो, मी आता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीत आहे आणि योग्य मार्गावर शिक्षित करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मौल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळत आहे. बाळा, तुमचा शेवटपर्यंत विश्वास असाच कायम ठेवा. देव तुम्हाला कुठल्याच गोष्टींमध्ये कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही. तुमच्याही स्वामीवर विश्वास वाटत असेल तर स्वामी आई होय मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, मी तुला सांगतोय, तुला वाटत आहे की हे अशक्य आहे, पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे, ते तू स्वीकार कर. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग त्यावेळी अधिक चांगल्या प्रकारे समजून येतील आणि तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. देव तुम्हाला ओळखतो, देव तुमचे ऐकतो, देव तुमच्यावर प्रेम करतो, देव तुमच्यासाठी आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुझ्यावर प्रेम करत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी माऊली मला अशीच साथ देत रहा अशी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून पुण्याचे काम घडवून घ्या.
देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी आता येत आहे. तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. धार्मिकतेमुळे तुमचा जो छळ झाला आहे तो मी आज मिटवणार आहे. कारण तुम्ही धन्य आहात. तुमच्यासाठी स्वर्गाचे राज्य मी तयार करत आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या. असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त साठा पाठवित आहे. तुम्ही जितके दान केले आहे त्यापेक्षा डबल मी तुम्हाला देत आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, मागत राहा आणि तुम्ही जे मागेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. शोधत राहा, तुम्हाला ते नक्कीच सापडेल. मागत राहा, छोटावत राहा. तुमच्यासाठी मी दार उघडी केली आहे. जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो. तुला योग्य आहे ते बाळा तू कर, परंतु वाईट कधीही करू नकोस. कारण वाईटाने कोणाचे चांगले तर होत नाही, परंतु तुझ्या पापामध्ये एक भर नक्कीच पडते. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहेत त्यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने ते स्वीकार करा. कारण मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. कारण देवाने या जगावर एवढी आश्चर्यचकित केली आहे की त्याने त्याच्याकडे असणारे सर्व काही भक्तांना भरभरून दिले आहे. कारण जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही, उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते. बाळांनो, तुम्हीही स्वामी जीवनात येऊन पहा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी तुमच्या जीवनाचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. या जगात तुम्हाला त्रास होतोय, पण हे मनावर घ्या की जगावर मात केली आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. फक्त देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच करत आहे. फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच योग्य संधी देत आहेत. ते स्वीकारून आनंदी जीवन जगत राहा. स्वामी संदेश 3. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांना, सगळेच दरवाजे बंद आहेत. आपण अडकून पडल्यासारखा वाटतंय. काय करावे हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपले पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांना आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही. हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे. कमेंट करा. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशाल देत आहात. म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबलने म्हणाले, महाराज तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबरने विचारले, कोणती शक्ती आहे ती? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता.
तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता, पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सव्याने भाग पाडले जाते की आणि तो दया करणार आहे, म्हणून देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा. तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर असेच प्रेरणादायी व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा आणि स्वामी सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आपलं चॅनल स्वामी समर्थ सेवा भक्ती, भक्ती, प्रेरणा आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेच्या अनुभवांची अखंड साखळी आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर एक प्रेमाने लाईक करा आणि ही भक्तीची साखळी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. कारण श्रद्धा वाटली की कृपा अनेक पटीने वाढते. पुढील कथांमध्ये भेटूया अजून एका अद्भुत चमत्कारासोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, दुसऱ्या कुणाची चिंता नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय श्री स्वामी समर्थ.